खरोखर परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया की मागील आठवडाभर देवा परमेश्वराने आपल्याला सांभाळलं आणि हा शाब्बात दिवस तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देणगी दाखल परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. आज आपण पाहतो की या कोविड-19च्या दिवसामध्ये ठिकठिकाणी हॉस्पिटल भरलेले आहेत करोनामुळे आणि त्यामुळे कितीतरी जण हे जग सोडून गेलेलं आहे. पण तुम्ही आणि मी देवाचे आपल्या परमेश्वराचे अतिशय उपकार मानले पाहिजे, आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्याला हा आजचा शाब्बात दिवस दाखवलेला आहे आणि खरोखर आपण त्यासाठी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि स्तोत्र 100 हे आपण ऐकूया. उपकार स्तुती करण्याचा आदेश. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गा त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारा स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आमेन. यावेळेस आपण सर्वजण मिळून गीत क्रमांक 283 गाऊया. गीत क्रमांक 283. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो. येशू तारितो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो हो येशू, प्रेम दावितो. प्रेम दावितो हो येशू, प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो येशू, प्रिय वाटतो. प्रिय वाटतो येशू, प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. यावेळेस आपण प्रार्थना करूया, प्रभूच्या सानिध्यात जाऊया. आपण स्तुतीस पात्र आणि सन्मानास योग्य अशा आमच्या प्रभू परमेश्वर बाप्पा, यहोवा देवा, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे. देवबाप्पा, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, आमचा तू चालक मालक बनलास,
आम्हाला सर्व आजारापासून दूर ठेवलंस. आम्हाला तू रोगमुक्त केलंस प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि हा शाब्बात दिवस तुझ्या सानिध्यात घालवण्यासाठी तू आम्हाला आशीर्वादित असा दाखवलेला आहेस प्रभू. त्याबद्दल मी तुझे मनापासून उपकार मानते. खरोखर परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा असं वचन सांगतं आहे. आणि प्रभू त्या वचनाची आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये त्या वचनाची ती परिपूर्णता आम्ही घेत आहोत प्रभू परमेश्वर. होय, आमचा प्रभू हा जिवंत परमेश्वर आहे. आमचा प्रभू हा मरणावर विजय मिळवलेला परमेश्वर आहे. आमचा प्रभू हा प्रारंभ आणि शेवट आहे. आमचा प्रभू हा अल्फा आणि ओमेगा आहे प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि आमचा प्रभू हा जीवनाची भाकर आहे. तो जीवनाचा प्रकाश आहे. तो जिवंत पाणी आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे असताना प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही या जगिक गोष्टी मोहाकडे, ह्या जगिक सैतानिक गोष्टींकडे आम्ही न वळता आम्ही केवळ आणि केवळ तुझ्या वचनाकडे वळावं, तुझा आधार घ्यावा, तुझ्या सानिध्यात आम्ही कायम राहावं प्रभू परमेश्वर बाप्पा. असं होऊ दे प्रभू परमेश्वर बाप्पा. कारण प्रभू परमेश्वर बाप्पा, जेव्हा आम्ही तुझ्या सानिध्यात राहतो, तुझ्याशी प्रेम करतो, तुझ्यावर प्रीती करतो, तेव्हा जगाशी आम्ही वैर घेतो प्रभू परमेश्वर बाप्पा. कारण जगाला जेव्हा आम्ही तुझ्या सानिध्यात असतो तेव्हा लोकांना आवडत नसतं प्रभू परमेश्वर बाप्पा. भलेही आम्ही जगाशी वैर केलं तरी काही हरकत नाही प्रभू परमेश्वर बाप्पा. पण आमचा खरा मित्र, आमचा सोबती, आमचा सखा, सर्व काही तू आहेस. कारण तू म्हटलेलं आहेस की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस, मी तुला कधीच खचू देणार नाही. होय परमेश्वर बाप्पा, कारण तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा आबा आणि बापा आहेस प्रभू परमेश्वर बाप्पा. हा अधिकार तू आम्हाला दिलेला आहेस. कारण परमेश्वर बाप्पा, आम्ही तुला निवडलेलं नाही आहे, तर तू आम्हाला निवडलेलं आहे, तू आम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि प्रभू परमेश्वर बाप्पा, खरोखर ही तुझी स्तुती आणि आराधना करण्याची संधी तू आम्हाला दिलीस. ही केवळ तुझ्याकडून मिळालेलं आम्हाला आमंत्रण आहे प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि ह्या आमंत्रणाचा आम्ही कधी नकार देऊ नये, तर नेहमी स्वीकार करावा. जिथे जिथे आम्हाला तुझ्या वचनाची किंवा तुझे गीतं गाण्याची, तुझ्या स्तोत्र वाचण्याची संधी मिळेल प्रभू परमेश्वर बाप्पा, तेव्हा तेव्हा आम्ही होच म्हटलं पाहिजे. कारण आमचा प्रभू तसाच आहे. देव बाप्पा, खरोखर हा शाब्बात दिवस तू आम्हाला दाखवलेला आहेस. आज प्रभू परमेश्वर बाप्पा आमच्या मंडळीसाठी मागत आहे. आमच्या मंडळीमधील जे कोणी हॉस्पिटलमध्ये कोविड-19 ॲडमिट असतील प्रभू परमेश्वर बाप्पा, त्या प्रत्येकाला तुझा स्पर्श कर प्रभू परमेश्वर बाप्पा. कारण तू आरोग्य देणारा जिवंत परमेश्वर आहेस. त्यांना सर्व काही गोष्टी पुरवणारा तू परमेश्वर आहे प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि त्यांना तू रोगमुक्त करून त्यांना आपापल्या घरी पाठव प्रभू परमेश्वर बाप्पा. असे कितीतरी आमच्या मंडळीतील लोक ॲडमिट आहेत. त्याचप्रमाणे प्रभू, आमच्या मंडळीतील जी दुःखित कुटुंब आहेत ती तुला ठाऊक आहेत प्रभू परमेश्वर बाप्पा. विशेष करून प्रभू परमेश्वर बाप्पा, आमच्या मंडळीतील ज्येष्ठ आंटी, आमच्या आशाताई थोरात, ह्या प्रभू परमेश्वर बाप्पा तू बोलावलेल्या दिवसाप्रमाणे त्या तुझ्याकडे आलेल्या आहेत प्रभू परमेश्वर बाप्पा. पृथ्वीवरची ही धाव त्यांनी संपवलेली आहे आणि तू त्यांना आता तुझ्याकडे बोलावून घेतलेलं आहे. परंतु प्रभू परमेश्वर बाप्पा, न्यायाच्या दिवशी त्यांची आणि आमची भेट होणार आहे हे आम्हाला खात्रीपूर्वक ठाऊक आहे परमेश्वर बाप्पा. त्यांच्या दुःखित कुटुंबावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. सांत्वन करणारा तू जिवंत परमेश्वर आहे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर बाप्पा, मार्क भस्मी यांचे वडील देखील तुझ्याकडे आलेले आहेत. त्या कुटुंबासाठी देखील मी मागते की त्यांचं देखील सांत्वन करणारा तो जिवंत परमेश्वर आहे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर बाप्पा, सुरेश चांदेकर हे देखील तुझ्याकडे आलेले आहेत प्रभू परमेश्वर बाप्पा. त्यांचं देखील कुटुंब तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि त्यांचं देखील सांत्वन तू करणारा महान असा परमेश्वर आहे. कारण आम्ही दुःख व्यक्त करू नये, शोक करू नये, हे तूच सांगितलेलं आहे प्रभू परमेश्वर बाप्पा आम्हाला. असे अनेक कितीतरी जण असेल की ते आम्हाला माहिती नाही प्रभू तुझ्याकडे आलेले आहेत. त्या सर्व कुटुंबावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. त्याचप्रमाणे प्रभू, आमच्या मंडळी, आमच्या सर्व घटकांवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. संडे स्कूल, महिला मंडळ, तरुण संघ आणि आमचं विशेष करून सेशनवर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि प्रभू परमेश्वर बाप्पा, ह्या मंडळाची धुवा सांभाळत असताना प्रत्येकाच्या अंतःकरणाचा तू ताबा घे प्रभू परमेश्वर बाप्पा. जी संधी तू आम्हाला दिलेली आहेस तुझी सेवा करण्याची, ती आम्ही आत्म्याने आणि खरेपणानेच करावी प्रभू परमेश्वर बाप्पा. कारण प्रभू परमेश्वर बाप्पा, न्यायाच्या दिवशी तो हा जाब आम्हाला विचारणार आहेस.
तेव्हा आम्ही प्रभू जगामध्ये भलेही आम्ही खोटं बोलू शकतो की मी नाही केलं, मी असं केलं, पण प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्यासमोर आम्ही खोटं बोलू शकणार नाही, तिथे नाही असं म्हणूच शकणार नाही. कारण तुझ्याकडे जीवनी पुस्तकात प्रत्येक गोष्ट नमूद केलेली असणारे प्रभू परमेश्वर बाप्पा. त्यामुळे प्रभू आत्ताच ह्या जगामध्ये असताना आम्ही खरेपणाने तुझी सेवा करावी, ह्या मंडळीची सेवा करावी असं तू दे. ह्या मंडळीची जबाबदारी वाहणारे विशेष करून प्रभू परमेश्वर बाप्पा आमचे सेशनचे चेअरमन नितीन रणविसे, सेक्रेटरी रमेश बोर्डे आणि खजिनदार आशिष जाधव यांच्यावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. योग्य निर्णय घेण्यास प्रभू परमेश्वर बाप्पा तू त्यांना योग्य असं मार्गदर्शन कर आणि करत आहेस प्रभू परमेश्वर बाप्पा, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आज प्रभू परमेश्वर बाप्पा जे काही सेवक तुझे आम्हाला लाभलेले आहेत, ते सेवक म्हणजे रेव्हरंड डॉक्टर राजकुमार कोरे, हे तू आम्हाला संदेश देण्यासाठी दिलेले आहेस प्रभू परमेश्वर बाप्पा. खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देते. त्यांची सेवा, त्यांचं कार्य हे सर्व काही तुला ठाऊक आहे प्रभू. आणि ते जे काही संदेश तू त्यांना दिलेला आहे, जो आत्मिक मानना तू दिलेला आहे, तो मंडळीला सादर करताना तू त्यांच्याबरोबर राहा, त्यांच्या मुखाला तू स्पर्श कर आणि योग्य असं मार्गदर्शन तू कर. त्यांच्या कुटुंबावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव प्रभू परमेश्वर बाप्पा. इथून पुढचा सर्व वेळ मी तुझ्या हाती सोपवून देत आहे. जे काही मी अयोग्य मागितले असेल त्याची तू दयेने आणि कृपेने क्षमा कर. ही लहान विनंती प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा त्याच्या प्रिय आणि गोड नावाने मागितलं आहे म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण शास्त्रभाग वाचणार आहोत आणि यावेळेस जो काही शास्त्रभाग आहे तो आहे इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 15 ते 21 ही वचनं आपण ऐकूया. पुन्हा एक वेळा सांगते, इफिस्करास पत्र 5वा अध्याय 15 ते 21 ही वचनं आपण ऐकूया. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करीत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. देवबाप या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याच्याच नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेस आपण सर्वजण मिळून आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र आहे 84, स्तोत्रसंहिता 84. आपण सर्वजण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत. देवाच्या निवासस्थानासाठी तळमळ. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या मंदिरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनीच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्या झऱ्याचे स्थानच वाटते. अगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करीतो. ते अधिकाधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना आहे.
हे याकोबाच्या देवा, कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस. अवलोकन कर. तू आपल्या अभिषिक्तांच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या मंदिराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावासून तो राहणार नाही. शेवटचं वचन सेनाधीश आपण सर्वजण एकत्रितरित्या बोलूया. हे हे सेनाधीश सेनाधीश परमेश्वरा, परमेश्वरा, जो जो मनुष्य तुझ्यावर तुझ्यावर भाव ठेवतो ठेवितो तो तो कितीतरी कितीतरी धन्य. धन्य. यावेळेस आपण उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या अवधी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवितो. आमीन. आता आपण वचनाकडे वळणार आहोत. यावेळेस आपल्याला जी वक्ते लाभलेले आहेत ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि ते आहेत रेव्हरंड डॉक्टर राजकुमार कोरे. त्यांच्याविषयी म्हणाल तर प्रभू परमेश्वराची त्यांची जी काही सेवा त्यांना दिलेली आहे परमेश्वराने, ती सेवा ते खूप मनापासून करत आहे. निरनिराळ्या ठिकाणी परमेश्वराची सेवा करण्यासाठी त्यांना बोलवण्यात येत आहे आणि खरोखर आज ते आपल्या मंडळीसाठी लाभलेले आहेत. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि मी रेव्हरंड डॉक्टर राजकुमार यांना विनंती करते की परमेश्वराने त्यांना जो काही आत्मिक मानना दिलेला आहे तो त्यांनी मंडळीसमोर सादर करावा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाची स्तुती असो. आज देवबापाच्या वचनातून बोलण्यासाठी पुन्हा एक वार प्रभूने जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी देवबापाचा आभारी आहे. आणि त्याचप्रमाणे ख्राइस्ट चर्चचे जे संयोजक आहे त्यांनी या ठिकाणी बोलावून देवाच्या वचनाच्या सेवेसाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचा देखील मी आभारी आहे. नुकताच जो आपण शास्त्रपाठ ऐकलेला आहे इफिस्करास पत्रामधून, इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18 वचन सांगत आहे की आत्म्याने परिपूर्ण व्हा. देवाचं वचन आज आपल्याला सांगत आहे की आत्म्याने परिपूर्ण व्हा. आपण प्रार्थना करूया. देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे आणि तुझ्या स्वर्गीय सामर्थ्याने तुझं वचन तू प्रगट करत असताना तुझी समक्षता, तुझं सामर्थ्य आज मंडळीला प्रत्येकाला त्याचा स्पर्श होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तालणारा याच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने परिपूर्ण व्हा असं देव आपल्याला आज सांगत आहे. आत्म्याने आपण का परिपूर्ण व्हायचं? तर पहिली गोष्ट ही आहे की देवाचं वचन आपल्याला सांगत आहे आणि देवाची आज्ञा पाळणं हे योग्य आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण देवाची आज्ञा पाळतो त्यावेळेला ते आपल्या हिताचं असतं. आणि म्हणून देवाचं वचन जर स्पष्टपणे सांगत आहे की आत्म्याने परिपूर्ण व्हा, तर आज मंडळीला आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज आहे. आत्म्याने परिपूर्ण का व्हायचं याचं कारण आपल्याला शास्त्रामध्ये प्राप्त होतं. इफिस्करास प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय आणि 8वं वचन आपल्याला सांगत आहे. प्रेषित 4:8. तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो व वडील जनांनो. आणि वडील जनांनो. पहा,
पेत्र या ठिकाणी पवित्र आत्म्याने पूर्ण झालेला आहे, पवित्र आत्म्याने तो भरला आहे. आणि प्रेषितांची कृत्य 4 अध्याय आणि 13 वचन याबाबत काय सांगत आहे पहा. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, पेत्राचे आणि योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत, हे जाणून ते आश्चर्य करू लागले. आणि पहा, ते पवित्र आत्म्याने भरले आणि ते धैर्याने बोलू लागले आणि त्यांचं धैर्य पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. हे त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे की जे शिष्य काही काळापूर्वी म्हणजे पवित्र आत्मा मिळण्यापूर्वी यहुद्यांच्या भीतीने दारं बंद करून आत लपून बसले होते, घाबरून गेलेले होते. योहानकृत सुवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19वा वचन आपल्याला सांगतं की त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभ्या राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. जस्ट काही काळापूर्वी भीतीने गांगरून गेलेले हेच शिष्य आता मोठ्या धैर्याने बोलू लागलेले आहेत. काय कारण आहे? कारण एकच आहे. शास्त्र सांगत आहे की ते पवित्र आत्म्याने भरले. ज्या वेळेला आपण पवित्र आत्म्याने भरतो त्यावेळेला आपल्याला देवाविषयी बोलण्यासाठी धैर्य प्राप्त होतं. प्रियांनो, मंडळीमध्ये आज अनेक प्रकारचे लोक आपल्याला आढळतात. त्याच्यामध्ये काही संजीवित झालेले लोक असतात आणि काही खरोखर विश्वासात असतात. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला त्यांनी तारणारा म्हणून स्वीकार केलेला असतं, परंतु ते येशूविषयी बोलायला दचकतात, घाबरतात, त्यांना भीती वाटते. असं का? त्याचं कारण एकच आहे की पवित्र आत्म्याने भरण्याची गरज प्रत्येकाला आहे असं देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून आज आपल्याला जर देवाचं वचन धैर्याने सांगायचं असेल, कारण तशी आज्ञा आहे देवाची. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर अशी आज्ञा दिली होती की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. हे आपलं मिशन आहे, या पृथ्वीवर मंडळीचं मिशन आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्याचं हे मिशन आहे. आणि हे मिशन जर पूर्ण करायचं असेल तर प्रभूचं वचन सांगतं, शिष्यांना त्यांनी सांगितलं होतं की यरुशलेमेत थांबा, तुम्ही वाट पहा, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही संपूर्ण जगात जाऊन त्याची घोषणा करा. महत्त्वाची गोष्ट ही आहे की जोपर्यंत आपण पवित्र आत्म्याने भरत नाही तोपर्यंत आपल्याला धैर्य प्राप्त होत नाही आणि त्यामुळं आपल्याला येशूविषयी सुवार्ता सांगता येत नाही किंवा बोलता येत नाही. दुसरी गोष्ट की पवित्र आत्म्याने भरल्यावर काय होतं. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16वं वचन सांगतं, आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. देवाचं वचन सांगत आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, पण आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी आत्म्याने भरायला पाहिजे अगोदर. ज्या वेळेला आपण आत्म्याने भरू त्यावेळेला आत्म्याच्या प्रेरणेने चालू. जसं गाडीच्या पेट्रोल टाकीमध्ये जेव्हा आपण पेट्रोल भरतो त्यावेळेस गाडी वेगाने पळती. तेव्हा जसं पेट्रोल भरलं जातं गाडीमध्ये तसं आपल्यामध्ये पवित्र आत्म्याने भरण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेला आपण पवित्र आत्म्याने भरतो त्यावेळेला आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. आणि मग काय होतं, आत्म्याच्या प्रेरणेने आपण जेव्हा जीवन जगतो त्यावेळेला आपण देहवासनांवरती विजय मिळवतो, देह स्वभावावरती विजय मिळवतो, आपलं जीवन बदलून जातं. आपण ज्या वेळेला आत्म्याने भरतो त्यावेळेला आपण देहाच्या अधीन राहत नाही तर आत्म्याच्या अधीन राहतो. देहाच्या अधीन राहिलं तर काय होतं पहा. देवाचं वचन सांगतं 17व्या वचनामध्ये, देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी,
रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. या गोष्टी आपल्याला मंडळीमध्ये, जगामध्ये आढळून येतात. का आढळून येतात? ही देहाची कर्म जी आहेत, ही उघड उघड आपल्याला दिसतात. याचं कारण असं की आपण आत्म्याने जर भरलं नाही तर देह स्वभाव आपल्यावरती शिरजोरी करतो आणि आपण देहाच्या अधीन होतो. परंतु याच्यावर जर विजय मिळवायचा असेल तर आत्म्याने भरणं हाच त्याच्यावर एकमात्र उपाय आहे. पहिली गोष्ट आपण पाहिली की ज्या वेळेला आपण आत्म्याने भरतो त्यावेळेला आपण धैर्याने येशूविषयी बोलू लागतो, आपल्याला धैर्य प्राप्त होतो. दुसरी गोष्ट आपण पाहिली की ज्या वेळेला आपण आत्म्याने भरतो त्यावेळेला आपण देहावरती आणि देहाच्या वासनेवरती विजय मिळवू शकतो. तिसरी गोष्ट, आपल्याला आत्म्याने का भरलं पाहिजे याचं उत्तर प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय आणि 55व्या वचनामध्ये प्राप्त होतं. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि 55वं वचन. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. स्तेफनाला धोंडमार होते. स्तेफन आता मृत्यूच्या दारात आहे आणि अशा वेळेस वचन सांगतं की आत्म्याने जेव्हा तो पूर्ण झाला तेव्हा स्वर्ग उघडलेला आणि येशूचं प्रगटीकरण झालेलं त्याला दिसलं. येशू उभा आहे असं त्याला दिसलं. याचा अर्थ काय? सोप्या भाषेमध्ये, कोणत्याही परीक्षा प्रसंगातून आपण छळातून जात असलो आणि जर आपण आत्म्याने भरलेलं असू तर जेव्हा आपण आत्म्याने भरतो तेव्हा स्वर्ग आपल्यासाठी उघडतो. स्वर्गीय दृष्टांत, स्वर्गीय प्रगटीकरण आपल्याला प्राप्त होतात. बऱ्याच लोकांना इच्छा असते की देवा मला स्वर्गीय ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, देवा मला प्रगटीकरण का होत नाही, देवा मला दृष्टांत का होत नाही. आणि वचन सांगतं वेअर देअर इज नो विजन पीपल पेरिश. दृष्टांत नसेल तर लोक अनावर होतात. आपल्याला आज दृष्टांताची गरज आहे. मंडळीला आज प्रगटीकरणाची गरज आहे. का? तर आपलं जीवन कसं असावं, आपण आपल्या जीवनामध्ये कोणते डिसिजन्स घ्यायचे, आध्यात्मिक गोष्टी कशा समजून घ्यायच्या, शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी नेमक्या काय आहेत, आज त्या आमच्या जीवनाला कशा उपयोगी आहेत, याच्यासाठी आम्हाला दृष्टांताची आणि प्रगटीकरणाची गरज आहे. आणि ही जी दैवी प्रगटीकरण आहेत ही आत्म्याने भरल्याशिवाय आम्हाला प्राप्त होत नाहीत. बी फिल्ड विथ द स्पिरिट. आत्म्याने परिपूर्ण व्हा असं देवाचं वचन सांगतं. चौथी गोष्ट, आत्म्याने का परिपूर्ण व्हायचं? प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय आणि 4 वचन. प्रेषित 2:4. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. की जे पूर्वी कधी बोलले नव्हते त्या भाषातून ते बोलू लागले. प्रेषित 19:6 मध्ये काय म्हटलंय पहा. प्रेषितांचे कृत्य याचा 19वा अध्याय आणि 6वं वचन. प्रेषित 19:6 इफिस येथील घटना आहे आणि त्या ठिकाणी वचन काय सांगतं. आणि पाऊलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. बघा, त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. पुढे काय झालं? ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. पवित्र आत्म्याच्या दानांचा या ठिकाणी वर्षाव झालेला दिसत आहे.
ईश्वरी संदेश देणं हे देखील पवित्र आत्म्याचं दान आहे. भाषा बोलणं हे पवित्र आत्म्याचं दान आहे. चमत्कार करणं पवित्र आत्म्याचं दान आहे. ज्या वेळेस आपण पवित्र आत्म्याने भरतो त्यावेळेला पवित्र आत्मा त्याच्या इच्छेप्रमाणे जशी मंडळीला गरज असेल तशी वेगवेगळी दानं तो विश्वासणाऱ्याला प्राप्त करून देतो. पण अट ही आहे की पवित्र आत्म्याने आपण भरलं गेलं पाहिजे. ते पवित्र आत्म्याने भरले आणि मग आपण पाहतो की ॲक्शन सुरू झालेली आहे. म्हणजे पवित्र आत्म्याने का भरायचं याचं चौथं कारण आपण पाहिलं की देवाच्या सेवेसाठी देवाची आत्मिक कृपादानं आपल्याला प्राप्त होतात. पाचवा मुद्दा, पवित्र आत्म्याने का भरायचं. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय आणि 9 ते 11 ही वचन आपण ऐकूया. प्रेषितांचे कृत्ये याचा 13वा अध्याय आणि 9 ते 11 ही वचनं. तेव्हा शाऊल ज्याला पाऊलही म्हणत ज्याला पाऊलही म्हणत तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा अवघ्या नीतिमत्वाच्या वैऱ्या तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय. पहा, या ठिकाणी शाऊल बोलत आहे, ज्याला पाऊल म्हणतात असं म्हटलेलं आहे. तेव्हा शाऊल ज्याला पाऊलही म्हणत तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन म्हणाला. त्याच्या समोर आहे अलीम जादूगीर. हा जो जादूगार होता याच्या हृदयात काय होतं हे पाऊलाला कळालं. पाऊलाने त्याचं हृदय जाणून ही वचनं उच्चारलेली आहे. कोणत्याही मनुष्याला एकमेकांचं हृदय पाहता येण्याची कपॅसिटी कोणत्याही मनुष्याला नाही आहे. पण या ठिकाणी वचन मात्र स्पष्ट सांगत आहे की तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाला. पहा, म्हणजे पवित्र आत्म्याने जेव्हा आपण पूर्ण होतो तेव्हा हे सुपर नॅचरल नॉलेज ज्याला म्हणू आपण, आत्मे ओळखण्याचं दान, की कोणता आत्मा प्रभूपासून आहे आणि कोणता आत्मा सैतानापासून आहे, कोणचा मनुष्य प्रभूपासून संदेश देतो आणि कोणचा मनुष्य खोटा संदेष्टा आहे, याचं स्पष्ट ज्ञान, नॉलेज जेव्हा आपण आत्म्याने भरतो त्यावेळेला आपल्याला प्राप्त होतं. अलीम जादूगाराच्या मनात काय होतं, तो तोंडाने काही जरी बोलला असेल तरी त्याचं हृदय कशाने भरलेलं आहे हे पाऊलाने ओळखलं, कारण या ठिकाणी पाऊल पवित्र आत्म्याने भरलेला आहे. आज तुम्हाला आणि मला देखील या जगामध्ये या शेवटच्या काळात आपण राहत असताना अतिशय ही गरज निर्माण झालेली आहे की कोणचं ज्ञान प्रभूपासून आहे. आजकाल अनेक मीडिया चॅनल्स, केबल आणि सर्व प्रकारचे मंडळ्या वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण देत आहे आणि यामध्ये वचनाला धरून कोणचं आहे, बायबलला धरून कोणतं वचन आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल, कोणचा संदेष्टा प्रभूपासून आहे, कोणचा संदेष्टा प्रभूपासून नाही, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला आत्मे ओळखण्याची, त्या दानाची गरज आहे. आणि हे केव्हा प्राप्त होऊ शकतं, ज्या वेळेला आम्ही पवित्र आत्म्याने भरतो त्यावेळेला आम्हाला हे सुपर नॅचरल नॉलेज ज्याला आहे म्हणतात ते प्राप्त होतं. भेद जाणण्याची किंवा पारख करण्याची बुद्धी आम्हाला प्राप्त होते. 6वा मुद्दा की आत्म्याने का भरायचं. निर्गम याचा 31वा अध्याय 1 ते 3 वचनं. पवित्र शास्त्रातून निर्गम याचा 31वा अध्याय आणि 1 ते 3 वचनं आपण ऐकूया. निर्गम याचा 31वा अध्याय
1-3 या वचनामध्ये काय लिहिले ते ऐकूया. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी यहुदा वंशातील मी यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल याला त्याच्या नावाने बोलावले आहे. मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल बुद्धी ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करीत. आता आपण हे पाहूया की हे निवास मंडप बांधण्यासाठी किंवा बनवण्यासाठी जी कलाकुसरीची कामं आवश्यक होती, त्यासाठी देवानी काही व्यक्तींना निवडलं आणि त्यांना आत्म्याने परिपूर्ण केलेले असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा ते आत्म्याने परिपूर्ण झाले त्यावेळेला त्यांना अक्कल बुद्धी ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब प्राप्त झाले. जुन्या काळातला जो निवास मंडप होता तो आजच्या काळात मंडळीचं दर्शक आहे. आणि ज्याप्रमाणे निवास मंडपाची बांधणी करण्यासाठी देवाने माणसं निवडली आणि त्यांना आत्म्याने परिपूर्ण केली, आज देखील मंडळीची बांधणी होण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याने भरलेल्या माणसांची, एल्डर्सची आणि विश्वासणाऱ्यांची गरज आहे. ज्याप्रमाणे बसालेलबद्दल सांगितलं तसं मंडळीतील प्रत्येक जण आज बसालेल व्हायला पाहिजे, की जो उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू होता असं शास्त्र सांगतं. आणि त्याला देवाने आत्म्याने परिपूर्ण केलं. आणखीन एक वचन आपण ऐकूया निर्गममधूनच 28वा अध्याय आणि 3रं वचन. निर्गममधले 28वा अध्याय आणि 3रं वचन. निर्गम 28:3. आणि जे ज्ञानी आहेत म्हणजे ज्यांना मी ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण केले आहे त्या सर्वांना तू अहरोनाची वस्त्रे तयार करावयास सांग. निवास मंडपामध्ये अहरोन हा प्रमुख याजक म्हणून देवाने नेमलेला होता. आणि त्याची जी वस्त्रे, त्यातील जी कलाकुसर आहे ती करण्यासाठी इथं वचन सांगत आहे की मी आत्म्याने भरलेली अशी जी माणसं आहेत त्यांना तू सांग. पुन्हा एक वार या ठिकाणी आपल्याला दिसतं की आत्म्याने जी भरलेली माणसं आहेत त्यांना देव निवडतो आणि मंडळीच्या बांधणीसाठी उपयोगात आणतो. याजकीय कार्यासाठी तो उपयोगात आणतो. याजकांचे ॲसिस्टंट म्हणून कार्य करायचं असेल त्यांना तो उपयोगात आणतो. आणि अशा प्रकारे मंडळीची बांधणी होत असते. 7वा मुद्दा जो आहे की आत्म्याने का भरायचं, आपण मगापासून हे पाहत आहोत की देवाचं वचन सांगत आहे आत्म्याने परिपूर्ण व्हा. आणि आत्म्याने परिपूर्ण झाल्यावर काय होतं ते आपण पाहत आहोत. ते आपल्या हितासाठी आहे म्हणून देव आपल्याला सांगत आहे. लूक वर्तमान 4था अध्याय आणि 1लं वचन काय सांगतं ऐकूया. लूक वर्तमान याचा 4था अध्याय आणि 1लं वचन. नवीन करारामध्ये आपण लूक वर्तमान 4था अध्याय आणि 1लं वचन ऐकूया. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. आता बघा, येशू स्वतः देवाचा पुत्र आहे, पण तो आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहे. आणि आत्म्याने पूर्ण झालेला आहे तो. आणि आत्म्याने पूर्ण झालेला असताना आता तो रानात गेलेला आहे. आणि रानामध्ये सैतानी सर्व बाण त्याने तोडून टाकलेले आहे. सैतानीने टाकलेल्या सर्व बाणांना तोडून तो सैतानावर विजयी झालेला आहे. प्रियानो, पण त्याच्या अगोदर वचन सांगते की येशू पवित्र आत्म्याने पूर्ण असलेला असा.
आत्म्याने पूर्ण होऊन तो परीक्षेला सामोरा गेला आणि काय झालं? सैतानाचं येशूच्या पुढं काही चाललं नाही. आपल्या जीवनात अनेक परीक्षा प्रसंग सैतानाकडून येतात आणि त्यांना न डगमगता त्या परीक्षांवरती विजय प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला आत्म्याने भरण्याची गरज आहे. ज्या वेळेस आपण आत्म्याने भरतो त्यावेळेला सैतानाचे कोणतेही बाण असतील, कोणत्याही परीक्षा असतील, त्याच्यावरती आपण विजयी होतो. आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याला आत्म्याने भरण्याची गरज आहे. मग तो न डगमगता कोणतीही परीक्षा आली तरी सामोरं जाऊ शकतो. प्रियानो, 7 गोष्टी आपण आज पाहत आहोत की आत्म्याने परिपूर्ण का व्हायचं आहे. पहिली गोष्ट आपण पाहिली की ज्या वेळेला आपण आत्म्याने परिपूर्ण होतो त्याच वेळेला आपण धैर्याने येशूचं वचन सांगायला सुरुवात करतो. थांबतच नाही तो माणूस, लगेच येशूविषयी बोलायला लागतो. जिथं कुठं जाईल तिथं तो येशूविषयी बोलायला लागतो. जर तुम्ही आत्म्याने भरलेले आहात आणि तुम्हाला ओळखायचं असेल की खरोखरच मी पवित्र आत्म्याने भरलेलं आहे काय, तर स्वतः परीक्षण करा. तुम्हाला जर येशूविषयी सतत बोलण्याची प्रेरणा मिळत असेल, जो कोणी भेटेल त्याच्याशी तुम्ही जर येशूविषयी बोलत असाल तर निश्चितच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालत आहात. आत्म्याने भरून तुमचं जीवन तुम्ही जगत आहात. पहिली गोष्ट आपण पाहिली की आत्म्याने भरल्यानंतर आपल्याला धैर्य प्राप्त होतं, भीती निघून जाती. कसं बोलू, एम्बॅरेसिंग जे आहे ते एम्बॅरेसिंग निघून जातं. येशूविषयी साक्ष देण्यासाठी आपण कुठेही उभं राहतो. दुसरी गोष्ट आपण पाहिली की आत्म्याने भरल्यानंतर देहवासना आपल्यावर विजय मिळवू शकत नाही. आपण देहवासनावरती विजय मिळवतो. आत्मा देहाच्या विरुद्ध आहे, देह आत्म्याच्या विरुद्धात आहे. आणि जर आपण आत्म्याने भरलेलं नसेल तर निश्चित देह आपल्यावर विजय मिळवतो, पण आत्म्याने आपण जर भरलो तर आत्मा देहावर विजय मिळवतो. दुसरी गोष्ट, देह स्वभावावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला आत्म्याने भरण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट आपण पाहिली की स्वर्गीय प्रगटीकरण, स्वर्गीय दृष्टांत, शास्त्रातील गूढ गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर आत्म्याने भरल्याशिवाय आम्हाला त्या गोष्टी कळणार नाही. स्वर्गीय गूढ जाणण्यासाठी आम्हाला आत्म्याने भरण्याची गरज आहे. देवाचं वचन अद्भुत आहे. अनेक अनाकलनीय गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी ज्या देवाने दिलेल्या आहेत त्या समजून घेण्यासाठी आम्हाला आत्म्याने भरल्याची गरज आहे. चौथी गोष्ट आपण पाहिली की ज्यावेळी आम्ही आत्म्याने भरतो त्यावेळेला आत्मिक दानांची आमच्यावरती वृष्टी करतो पवित्र आत्मा, आणि त्या दानांचा उपयोग मंडळीच्या वाढीसाठी आणि इतरांना मंडळीत घेऊन येण्यासाठी त्या दानांचा उपयोग होत असतो. आज दानांची कधी नाही इतकी गरज आपल्या मंडळीला निर्माण झालेली आहे. तुम्ही म्हणाल की ते पवित्र आत्मा वगैरे जे काय बोलायला लागलं की हे फक्त पेंटिकोस्टल लोकांचं आहे, हे आमच्यासाठी नाही आहे. मी प्रेस्बिटेरियन मंडळीचा मेंबर आहे, आनंद आहे मला त्याबद्दल. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे फक्त ठराविक ख्रिस्ती समाजातील फक्त ठराविक ग्रुपला हे दान दिलेलं नाही. बायबल जर आपलं आहे, या बायबलवरती आपण जर विश्वास ठेवतो तर याच बायबलमधून मी आपल्याला वचन सांगत आहे, आणि ते वचन आपल्याला सांगत आहे की आत्म्याने परिपूर्ण व्हा. ठराविक ग्रुपसाठी हे वचन नाही आहे, हे संपूर्ण मंडळीसाठी वचन आहे. आणि प्रारंभीच्या काळामध्ये ही मंडळी आत्म्याने भरलेली होती, आणि मग अनेक महत्कृत्य आपण प्रारंभीच्या मंडळीत झालेली पाहत आहोत. दानांनी जेव्हा आपण भरतो त्यावेळेला अद्भुत गोष्टी घडत असतात. चिन्ह चमत्काराच्या द्वारे इतरांना प्रभूच्या वचनाची खात्री पटत असते. पाचवी गोष्ट आपण पाहतो की ज्या वेळेस आम्ही दानांनी भरले जातो किंवा आम्ही आत्म्याने भरले जातो
त्यावेळेला आम्हाला आत्मा ओळखण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. हे आत्मे ओळखण्याचं सामर्थ्य म्हणजे देवापासून काय आहे, कोण देवापासून बोलत आहे आणि कोण देवापासून बोलत नाही, कोण खरा संदेष्ट आहे आणि कोण खोटा संदेष्ट आहे, याचं नॉलेज, याची पारख बुद्धी केवळ आम्ही आत्म्याने जेव्हा भरलेला असतो त्यावेळेला आम्हाला प्राप्त होती. 6वी गोष्ट, ज्या वेळेला आम्ही पवित्र आत्म्याने भरतो त्यावेळेला आम्हाला स्वर्गीय ज्ञान, कसब, कुशलता, अक्कल, बुद्धी ही मंडळीच्या बांधणीसाठी, मंडळी मजबूत बनवण्यासाठी देवापासून या गोष्टी आम्हाला प्राप्त व्हायला लागतात. आता सेशन वर्ग जर असेल तर सेशन वर्गाला ॲडमिनिस्ट्रेशन करावं लागतं, पण हे ॲडमिनिस्ट्रेशन देवाच्या इच्छेने आणि स्वर्गीय ज्ञानाने करणं हे फार महत्त्वाचं आहे. पहा, ज्या वेळेला पंक्ती सेवा करायची का देवाच्या वचनाची सेवा करायची असं प्रेषितांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला क्रायटेरिया काय लावला प्रेषितांनी? पंक्ती सेवेसाठी ज्या वेळेला माणसांची निवड करायची होती त्यावेळेला क्रायटेरिया काय लावला गेला? जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत अशी 7 माणसं तुम्ही निवडा. मंडळीचं जर सेशन निवडायचं असेल तर जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत अशी माणसं निवडायला पाहिजे. मेजॉरिटीवरती ती माणसं निवडली जात नाही. मंडळीचं काम हे आत्म्याने करायला पाहिजे आणि ती आत्म्याने भरलेली जी माणसं आहेत त्यांना या कामावरती आपण नेमायला पाहिजे. पण हे जे ज्ञान आहे, या माणसांची निवड करण्यासाठी हे जे ज्ञान लागतं हे कुठून मिळतं? तर पवित्र आत्म्याने भरलेली जेव्हा मंडळी असती ती मंडळी त्या लोकांना निवडून देत असते. त्याचप्रमाणे 7वा मुद्दा आपण पाहिला की ज्या वेळेला सैतानाकडून परीक्षा होत असतात त्यावेळेला त्या परीक्षांवरती जर विजय मिळवायचा असेल, सैतानाला पायाखाली तोडवायचा असेल तर आम्हाला आत्म्याने पूर्ण भरलेल्या अवस्थेत सदैव राहायला पाहिजे. कधी परीक्षा येईल सांगता येत नाही, पण आम्ही जर आत्म्याने भरलेले असू तर आम्ही सावध राहतो आणि आम्ही सैतानाच्या सगळ्या जळत्या बाणांवरती विजय प्राप्त करून घेतो. येशूने त्याप्रमाणे आत्म्याने भरलेला असताना त्याने विजय प्राप्त करून घेतला. बी फिल्ड विथ द स्पिरिट, आत्म्याने परिपूर्ण व्हा. हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी आवाहन करत आहे आणि याला शास्त्राचा मजबूत आधार आहे. प्रेषितांच्या काळामध्ये किती शिष्य होते? मुठभर शिष्य होते येशू ख्रिस्ताचे. 12 शिष्य, मग 70 शिष्य, आणि आपण पाहतो की त्यांच्यापासून मंडळीची सुरुवात झालेली आहे. पृथ्वीची उलथापालथ करणारे हेच का ते, असं त्याबद्दल त्या 12च्या बद्दल बोललं गेले. ही उलथापालथ का करू शकले ते? यरुशलेमेपासून सुरुवात झाली आणि आज संपूर्ण जगामध्ये हे ख्रिश्चनिटी पसरलेली का? त्याचं कारण प्रेषितीय जे जीवन होतं त्यामध्ये वचन वेगवेगळ्या ठिकाणी सतत सांगत आहे की ते आत्म्याने भरलेले होते. प्रेषित 2:4, पटापट ही वचनं आपण प्रेषितांच्या मधून पाहूया. प्रेषित 2:4, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. या ठिकाणी सांगितले तेव्हा ते सर्वजण. या ठिकाणी फक्त प्रेषित पवित्र आत्म्याने पूर्ण झाल्यास सांगितलं नाही, जे कोण होते तिथं ते सर्वजण. आज मंडळीमध्ये जे कोणी मेंबर असतील, गरज आहे पवित्र आत्म्याने सर्वांनी पूर्ण व्हायची गरज आहे. प्रेषित 4:8, तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला. पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला. म्हणजे पेत्र जर संदेश द्यायला लागला तर तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन संदेश देत होता. त्याचप्रमाणे 31व वचन, प्रेषित 4:31, 31, हां, प्रेषित 4:31,
त्यांनी प्रार्थना केल्यावर आणि ते सर्व प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचं वचन धैर्याने बोलू लागले. जागा हादरून गेली. किती सामर्थ्य आहे पहा, की पवित्र आत्म्याने ज्या वेळेला मंडळी भरली जाती तेव्हा अद्भुत गोष्टी घडायला लागतात. सर्वजण देवाचं वचन सांगू लागले. प्रेषित 9:17 आणखीन पुन्हा एकदा आपल्याला सांगत आहे की पवित्र आत्म्याने तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शाऊल भाऊ तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवले आहे. बघा, शाऊलाचा पाऊल जेव्हा झाला त्यावेळेला देवाची इच्छा आणि योजना काय होती? तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं म्हणून त्याने मला पाठवलं. आज देव आपले सेवक संदेश ते मंडळीकडे का पाठवतो? तर मंडळीने पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं यासाठी देव पाठवतो. आपण पाहिलं की प्रारंभीच्या काळामध्ये प्रत्येक वेळेला शास्त्र सांगत आहे, ना की ठराविक संप्रदायाचे लोक सांगत आहेत. शास्त्र सांगत आहे की परिपूर्ण पवित्र आत्म्याने व्हायला पाहिजे आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यावर काय झालेलं आहे. आता मग पुढचा असा प्रश्न आपल्या पुढे निर्माण होतो की मला खरंच आता असं वाटायला लागलेलं आहे की मला पवित्र आत्म्याने भरण्याची गरज निश्चित आहे. पण मी पवित्र आत्म्याने भरावी ही माझ्यासाठी देवाची इच्छा आहे काय? कदाचित त्यावेळेच्या मंडळीसाठी असेल, प्रेषितांसाठी असेल, पण आज माझ्यासाठी देवाची इच्छा आहे का की मी पवित्र आत्म्याने भरलं पाहिजे? याच्यावरती देखील पवित्र शास्त्रात स्पष्ट शब्दात उत्तर दिलेलं आहे. प्रेषित 2 अध्याय आणि 39 वचन. प्रेषितांचे कृत्य याचा 2 अध्याय आणि 39 वचन. कारण हे वचन तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यास प्रभू परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे. आमेन. हे वचन जितक्यांना प्रभूने बोलवलेलं आहे तितक्यांना त्याने दिलं आहे. आणि इथं बसलेल्यांच्यापैकी कोणालाही असं म्हणता येणार नाही की मला प्रभूपासून बोलावणं आलेलं नाहीये. तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे म्हणजेच तुम्हाला प्रभूपासून बोलावणं आलेलं आहे. तुम्ही निवडलेले आहात. जो कोणी विश्वास धरतो त्याला प्रभूपासून पाचारण झालेलं असतं. आणि मग त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी हे अभिवचन आहे असं प्रेषित 2:39 मध्ये स्पष्ट शब्दात देवाचं वचन आपल्याला सांगतं. म्हणजे मंडळीतील प्रत्येक घटकासाठी हे आहे. फक्त पेंटिकॉस्टल लोकांसाठी नाही, फक्त प्रारंभीच्या मंडळीसाठी नाही, फक्त पाळकांसाठी नाही, फक्त लीडर्ससाठी नाही आहे, फक्त मंडळीतील फक्त जे सुवार्तिक आहेत त्यांच्यासाठी हे वचन नाही, तर प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी हे अभिवचन आहे. पवित्र आत्मा देण्यासाठी ते उत्सुक आहे. योएल याचा 2 अध्याय 28 वचनामध्ये देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे, मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून देईन. मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून देईन. मग ही निश्चित आपल्याला खात्री झालेली आहे की पवित्र आत्मा मिळणं हे आवश्यक आहे, म्हणजे पवित्र आत्म्याने भरणं. दुसरी गोष्ट ही निश्चित झालेली आहे की ते अभिवचन जे आहे ते माझ्यासाठी पण आहे, मला पण पवित्र आत्मा मिळू शकतो. आणि मग आता तिसरा प्रश्न असा आपल्या पुढे येतो की मला जर पवित्र आत्माने भरायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? नॅचरल क्वेश्चन.
की पवित्र आत्म्याने कसं भरलं पाहिजे, त्याचं पण उत्तर पवित्र शास्त्रात स्पष्ट शब्दात दिलेलं आहे. प्रेषित 2:37 आणि 38. प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 37 आणि 38. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात अंतःकरणाला चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावं. पहा, चुटपुट लावणारा देवाचा आत्मा आहे. ज्या वेळेला तुम्ही हे वचन आता ऐकत आहात, कदाचित तुमच्या वचना अंतःकरणाला देखील चुटपुट लागले असं की आम्ही काय करावं. कारण देवाचा आत्मा कार्य करणारा आत्मा आहे, तो जिवंत देव आहे. आणि आज जे या ठिकाणी ऐकत आहेत, कदाचित यूट्यूबवरून ऐकत असतील, कदाचित व्हॉट्सअपमधून ऐकत असतील, पण आज तुम्ही जेव्हा हे वचन, त्याची वाणी ऐकत आहात, त्यावेळेला देवाचं वचन सांगतं की इस्रायलांनी रानामध्ये जसे अंतःकरण कठीण केली होती, तशी आपली अंतःकरण कठीण करू नका. चुटपुट ज्या वेळेला लागलेली आहे, त्यावेळेला तात्काळ त्यांनी प्रश्न विचारला, आम्ही काय करावं. उत्तर काय मिळालं पहा. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पश्चाताप करा, प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला दान प्राप्त होईल. या ठिकाणी तुम्ही ख्रिश्चन व्हाल असं सांगितलं नाही आहे. ख्रिश्चन आपोआप होणारच आहे. येशूवर विश्वास ठेवणार प्रत्येक येशूचा बनतो. पण त्याच्या पुढची गोष्ट सांगितलेली, म्हणजे तुम्हाला हा पवित्र आत्मा प्राप्त होईल. ज्या वेळेस आम्ही अंतःकरणापासून पश्चाताप करतो. आज मंडळीला कशाची गरज आहे? आम्ही केलेल्या पापांच्या अंगीकाराची गरज आहे. आमच्या पापांच्या पश्चातापाची गरज आहे. जोपर्यंत पश्चाताप नाही, जोपर्यंत प्रभू मज पाप्यावर दया कर, मी चुकलोय, जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही, तोपर्यंत अंतःकरणात बदल होत नाही. अंतःकरणाचा बदल म्हणजे पश्चाताप आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पश्चाताप, विश्वास आणि त्याच्यानंतर मग प्रार्थना. जर आत्म्याचं दान पाहिजे असेल तर पश्चाताप, विश्वास या 2 गोष्टी सांगितले आणि प्रार्थना ही 3री गोष्ट. ह्या 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आज जर आम्हाला आत्म्याने भरण्याची गरज आहे, पहा लूकऋषी वर्तमान 11वा अध्याय आणि 13व वचन काय सांगतं. लूकऋषी वर्तमान 11वा अध्याय 13व वचन आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये हे अभिवचन देत आहे. आणि हे स्वर्गातून देवाने दिलेलं अभिवचन आहे. ते कधीही खोटं ठरणार नाही, कारण देव कधी खोटं बोलत नाही, तो लबाड नाही. देव हा सत्य आहे आणि जे काही तो बोलतो त्याप्रमाणे होत असतं. वाचा लूकऋषी वर्तमान 11वा अध्याय आणि 13व वचन. तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्याव्या असं कळतं. तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, मागणी करतात, त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वचन आहे प्रियांनो. आज मंडळीला संजीवनाची गरज आहे आणि या संजीवनासाठी आत्म्याने जेव्हा मनुष्य भरले जातील, त्यावेळेला मंडळांमध्ये संजीवन येईल. त्यावेळेला मंडळातील राजकारण नष्ट होईल. त्यावेळेला मंडळीतील देहस्वभावाने वागणारे माणसातील देहस्वभावावर विजय प्राप्त होईल. आज आत्म्याने भरण्याची गरज आहे. तो म्हणतो की तुम्ही वाईट असता तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचं तुम्हाला जर कळतं, ही जर समजबुद्धी तुमच्यामध्ये आहे, तर हे समजून घ्या की तुम्ही जेव्हा आपल्या स्वर्गीय पित्याकडे मागाल तेव्हा तो किती विशेष करून देईल. पण काय देईल? पवित्र आत्मा देईल असं स्पष्टपणे सांगितलं. पवित्र आत्मा देईल. प्रियांनो, येशूचं हे वचन आहे आणि प्रभू येशू सांगतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. तो सत्य आहे. तो जे काही बोलतो ते सत्य बोलतो. विश्वास ठेवा, अनुभव घेऊन पहा, प्रचिती घेऊन पहा की तुमचं जीवन बदलून जाते की नाही.
आता ह्या पवित्र आत्म्याने भरण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींबद्दल जुन्या करारात काय सांगितलं होतं का हो? जुन्या करारामध्ये याच्याबद्दल काय प्रतिकात्मक चित्र वगैरे आहेत काय? काय रहस्य वगैरे काय सांगितलेली आहेत काय? खूप आवडतं मला जुन्या कराराचा अभ्यास करणं, कारण नवा करार जुन्या करारामध्ये गूढ रीतीने लपलेला आहे. आणि जुन्या करारामध्ये आपण ज्या गोष्टी पाहतो, आज मंडळीला जेव्हा लागू होताना पाहतो आपण, त्यावेळेला अनिर्वाच्य आनंद आपल्या हृदयामध्ये प्राप्त होतो. लेवीय पुस्तकामध्ये एका आजाराबद्दल सांगितलेलं आहे आणि ह्या आजाराचं नाव आहे कुष्ठरोग. लेवीय 14व्या अध्यायामध्ये 14 ते 17 या वचनामध्ये कुष्ठरोग्याला शुद्ध करण्याचा एक विधी सांगितलेला आहे. अनेक लोकांना जुना करार हा अतिशय कुचंबणेचा वाटतो. त्यांना असं वाटतं की जुन्या करारामध्ये काय आहे, कर्मकांड सांगितलेलं आहे, काहीतरी विधी सांगितलेलं आहे, ते इस्रायल लोकांसाठी, तर आमचा त्याचा काय संबंध नाही आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा ते नवं झालं. म्हणून काही लोक फक्त त्यांचं 27 पुस्तकांचं बायबल जे आहे, त्यांना असं वाटतं की आमच्यासाठी फक्त 27 पुस्तकांचं बायबल आहे. पण माझं बायबल जे आहे ते 66 पुस्तकांचं आहे. प्रेज द लॉर्ड. माझं बायबल 66 पुस्तकाचं आहे. उत्पत्ती 1:1 पासून ते प्रगटीकरण शेवटचा अध्याय आणि शेवटच्या वचनापर्यंत हे जे बायबल दिलेलं आहे, त्या संपूर्ण बायबलवरती मी विश्वास ठेवतो. आणि त्यामुळं बायबलमध्ये काही अनावश्यक सांगितलेलं नाही. जुन्या करारामध्ये ज्या इस्रायलासाठी ज्या गोष्टी दिलेल्या आहे, आज त्या मंडळीसाठी आत्मिक दृष्टीने लागू आहेत. आणि त्या आत्मिक दृष्टीने कशा लागू होतात हे न समजल्यामुळं मंडळी त्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे दुर्लक्षित करतात. ह्या समजण्यासाठी आत्म्याची गरज आहे. या जुन्या करारातील गूढ रहस्य समजण्यासाठी पवित्र आत्म्याने भरण्याची गरज आहे. दृष्टांत नसतील तर लोक अनावर होतात. आणि म्हणून या कुष्ठरोगाकडे आपण पाहत असताना कुष्ठरोग जो सांगितलेला आहे, त्या कुष्ठरोगाबद्दल, ज्याला हा कुष्ठरोग झालेला आहे त्या व्यक्तीला छावणीच्या बाहेर ठेवावं वगैरे, या सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. कुष्ठरोगच का निवडला? आता आपण ह्याचा प्रतिकात्मक किंवा आध्यात्मिक अर्थ पाहत आहोत. ज्याला कुष्ठरोग झाला त्या प्रत्यक्ष माणसाबद्दल मी हे सांगत नाही. रोग होतात या काळामध्ये, ते बरे पण होतात, त्या रोग्यांबद्दल मी बोलत नाही. पण मी पवित्र शास्त्रातील फक्त कुष्ठरोग हे प्रतिकात्मक रीतीने जे वापरलेलं आहे त्याबद्दल बोलत आहे. कुष्ठरोगी रुग्णांबद्दल मी आजच्या कुष्ठरोगी रुग्णांबद्दल बोलत नाही. पण पवित्र शास्त्रात हे जे प्रतिकात्मक गूढ दिलेलं आहे त्याचा अर्थ समजून घेताना ह्या कुष्ठरोगाचं काय वैशिष्ट्य आहे, तर कुष्ठरोग हे पापाचं प्रतीक गणलं गेलेलं आहे पवित्र शास्त्रात. कारण कुष्ठरोग हा फैलावला जाणारा, पसरत जाणारा आजार आहे. तसं पाप हे पसरत जाणारं आहे. एका मनुष्याच्या द्वारे जगात पाप आलं आणि पापाच्या द्वारे मरण आलं आणि ते सर्व मरण आणि पाप सर्व मनुष्यांच्या मध्ये पसरलं असं पाऊल सांगत आहे. तेव्हा आदामापासून आपण पाहतो की पापाला सुरुवात झाली आणि पाप हे आज संपूर्ण जगात पसरलेलं आहे, फैलावणार आहे. कुष्ठरोग हा ओंगळ आहे. पाप हे देवाच्या नजरेमध्ये ओंगळ आहे. कुष्ठरोग हा विद्रूप बनवणार आहे. हातापायाची बोटं झडून जातात. त्याप्रमाणे देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्याला जे निर्माण केलं होतं ते देवाचं प्रतिरूप पापामुळं मनुष्यामध्ये बिघडलं गेलं. कुष्ठरोग हा लवकर बरा होणारा आजार नाही आहे. त्याप्रमाणे पाप, मनुष्य त्या पापातून स्वतःच्या सामर्थ्याने सुटू शकत नाही येशूच्या रक्ताशिवाय. आता कुष्ठरोगी जो मनुष्य आहे, पवित्र शास्त्रात सांगितलेलं जे प्रतिकात्मक घटक सांगितलेला आहे, हा कुष्ठरोगी मनुष्य पापात जगत असलेल्या मनुष्याचं प्रतीक आहे. आणि मग जो पापात जगतो त्याला सांगितलं की छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. त्याप्रमाणे देवाच्या पवित्र मंडपात, देवाच्या सहवासात अशी व्यक्ती राहू शकत नाही. हे पहिलं सत्य या ठिकाणी उघड होतं की जो पापात राहतो, पापात जीवन जगतो, तो देवाच्या समक्षतेपासून दूर जातो.
दुसरी गोष्ट, तरी देखील देवाची महान कृपा योजना अशा मनुष्यांसाठी आहे, शुद्ध करणारा याजक तो छावणीच्या बाहेर येईल असं सांगितलं. त्याप्रमाणे हा शुद्ध करणारा याजक म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक होतं, ज्याला इब्री लोकास पत्रात महायाजक, अरोनासारखा महायाजक असं प्रभू येशूला संबोधलं गेलेलं आहे. तेव्हा हा जो महायाजक आहे किंवा हा याजक त्या रोग्याकडे गेलेला आहे आणि आता तो त्याला शुद्ध ठरवत आहे. त्यावेळेला एक विधी करायला सांगितलेला आहे की दोषार्पणाच्या कोकऱ्याचे रक्त जे आहे ते रक्त हा शुद्ध होणाऱ्या माणसाच्या 3 जागांवरती लावायला लावलंय. उजव्या कानाच्या पाळीवरती, उजव्या हाताच्या अंगठ्यावरती आणि उजव्या पायाच्या अंगठ्यावरती 3 ठिकाणी दोषार्पणाचं रक्त त्या ठिकाणी त्या याजकाने लावायचं आहे. हे सुंदर प्रतीक आहे. उजव्या कानाच्या पाळीला रक्त लावणं म्हणजे आता आम्ही जे कानाने ऐकतो आणि आज्ञा पालन करतो तेव्हा आमचे बुद्धी, आमचे विचार आता येशूच्या रक्ताखाली आलेले आहेत. आता आमचे बुद्धी, विचार, ऐकणं, आज्ञापालन आता हे येशूच्या इच्छेप्रमाणे होणार आहे. आम्ही येशूच्या रक्ताच्या द्वारे शुद्ध झालो आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याला हे रक्त लागलं जातं आहे म्हणजे आमची कृती जी आहे आता ही येशूच्या रक्ताखाली आली आहे आणि त्यामुळं आम्हाला आता अयोग्य कृती आमच्या हातून घडणार नाही. उजव्या पायाच्या अंगठ्याला ते रक्त लागले म्हणजे आता येशूच्या रक्ताखाली आम्ही आलेलो आहोत. आता आमचं या जगातलं चालणं आहे हे आता वेगळं व्हायला पाहिजे. हे येशूच्या रक्ताच्या द्वारे आता आम्ही शुद्ध झालो आहे. पण या ठिकाणी एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. फक्त रक्त लावून त्या ठिकाणी तो याजक थांबत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. ज्या ठिकाणी ते रक्त लावलेलं आहे त्या ठिकाणी याजकाने काय करायचं, अभिषेकाचं जे तेल आहे ते याजकाने आपल्या हातात ते अभिषेकाचं तेल घ्यायचं आणि ज्या ठिकाणी ते रक्त होतं म्हणजे उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला, उजव्या पायाच्या अंगठ्याला ते अभिषेकाचं तेल त्यांनी रक्तावरती तेल लावायचं आहे. क्रम फार महत्त्वाचा. प्रथम तेल नंतर रक्त असं नाही, तर प्रथम रक्त आणि नंतर तेल. आपणा सर्वांना माहीत आहे की ही तेल जे आहे ते पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. ज्या वेळेला पापी मनुष्य येशू ख्रिस्ताकडे येतो, येशूच्या रक्ताच्या द्वारे तो शुद्ध होतो. तो शुद्ध झाल्यावरच म्हणजे येशूच्या रक्ताखाली जे आहे त्यांनाच फक्त हे अभिषेकाचं तेल उपलब्ध आहे, इतरांना नाही. म्हणजेच पवित्र आत्म्याने भरण्याचं जे प्रिव्हिलेज आहे ते अविश्वासणाऱ्यांना मुळीच नाही. पवित्र आत्म्याने त्यांनाच भरता येतं जे येशूवर ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे. येशूच्या रक्ताखाली जे आलेले आहेत त्या सर्वांसाठी हा अभिषेक आहे. आणि हे लक्षात घ्या की यशया 44:3 सांगितले, तहान व रिक्तता मी तान्हिलेल्यावर पाणी ओतीन आणि सुक्या भूमीवर प्रवाह होतीन. तुझ्या संततीवर मी आपला आत्मा आणि तुझ्या संतानावर मी आपला आशीर्वाद ओतीन. ओतणारा देव आहे. त्याची इच्छा आहे की हा पवित्र आत्मा आमच्यावरती ओतला जावा. पण त्यासाठी आम्हाला शुद्ध होण्याची गरज आहे. मगाशी जे वचन पेत्रांनी सांगितलं, ज्यावेळेस यहूद्यांनी सांगितलं तर आम्ही आता काय करावं, चुटपुट लागली त्यांच्या हृदयाला, तेव्हा त्यांनी विचारलं आम्ही काय करावं. पश्चाताप करा आणि येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या म्हणजे येशूला स्वीकारा, विश्वास ठेवा. पश्चाताप, विश्वास. हा पश्चाताप या ठिकाणी कुष्ठरोगी ज्या वेळेला शुद्ध होतो ते दर्शक आहे की आता तो पश्चातापी झालाय, येशूच्या रक्ताने शुद्ध झालाय. उधाळपुत्र नाही का म्हणत प्रियानो, तर मी आता आपल्या बापाकडे जाईन आणि तुझा दास किंवा चाकर म्हणून घेण्याची देखील माझी पात्रता नाही असं मी म्हणेन. हा खरा पश्चाताप आहे. आज मंडळीला जर आत्म्याने भरायचं असेल तर पश्चातापाशिवाय पर्याय नाही प्रियानो. पश्चाताप
विश्वास आणि मागणी ह्या गोष्टी आपण पाहिल्या. मग असा प्रश्न काही लोकांना आला असेल की जेव्हा नवा जन्म होतो तेव्हाच आम्हाला पवित्र आत्मा मिळतो का नंतर मिळतो? काही काही लोक फार चुकीचं शिक्षण देतात. तुम्हाला भाषा बोलता येते, हा मगच तुमचं तारण झालं, म्हणजे तुम्हाला आत्मा मिळाला. वचनाचा विपर्यास केला जातो. नेमकं काय आहे? ज्यांना भाषा बोलता येते तेच फक्त तारणात जाणार आहेत काय? त्यांनाच फक्त तारण मिळणार आहे काय? ज्यांना भाषा येत नाही ते स्वर्गात जाणार नाही काय? शास्त्राचा गैरअर्थ लावल्याने अनेक जे मिसकन्सेप्शन्स आहेत, चुकीच्या धारणा आहेत, त्या मंडळीमध्ये पसरलेल्या आहेत. पण सत्य काय आहे? ज्यांना भाषा बोलता येत नाही ते स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, असं जर कोणी शिकवत असेल ते चुकीचं आहे. स्वर्गाच्या राज्यात मनुष्य कधी जातो याचं उत्तर स्पष्ट शब्दात प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात जाता येत नाही. जो कोणी नव्याने जन्मला आहे तो देवाच्या राज्यात गेलाय. पण देवाच्या राज्यात कसा जातो तर त्याचं उत्तर देखील प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. जो विश्वास ठेवतो किंवा प्रभू येशूचा स्वीकार करतो तो मरणातून जीवनात पार गेलाय, त्याच्यावरती न्यायाचा प्रसंग येणार नाही. म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे की पश्चाताप करून प्रभू येशूचा स्वीकार करणं. ज्या वेळेला आम्ही येशूचा प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल असं देवाचं वचन जेव्हा सांगतं तेवढंसं पुरेसं आहे. त्यासाठी कोणत्या कर्मकांडाची गरज लागत नाही. आज्ञापालन करणं म्हणून आपण बाप्तिस्मा करतो, ही चांगली गोष्ट आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जो कोणी अशा प्रकारे पश्चाताप करून विश्वास ठेवतो आणि येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा नवा जन्म होतो. आता नव्या जन्माच्या वेळेला काय होतं माहिती आहे का, की पवित्र आत्मा ज्याचा ज्याचा नवा जन्म झालेला आहे त्याच्या त्याच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा राहायला येतो. पहा मी काय विधान करत आहे की ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये नवा जन्म झालेला आहे तो देवाच्या कुटुंबाचा एक भाग घडलेला आहे, बनलेला आहे आणि त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा राहायला येतो. पण प्रत्यक्ष कारण त्याच्याशिवाय तो ख्रिस्ताचा होऊच शकत नाही. पहा रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 9 वचन काय सांगतं. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 9 वचन. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत नाही देवाचा आत्मा जर वस्ती करत नसेल, देवाचा आत्मा वसती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही बर आत्म्याच्या अधीन आहात. हा जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. जर कोण म्हणत असेल मी ख्रिस्ती आहे, विश्वासणारे आहे, तर त्याला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त होतोच. हा कधी होता तर आपल्याला वचन सांगतं इफिस 1:14 की खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत पवित्र आत्म्याचा आपल्या वचनाचा विसार आहे. म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही मुद्रित झालेला आहात, ही वचनं वगैरे आपल्याला माहीत आहेत. तो विश्वासणारा आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित होतो. मग आता प्रश्न असा आहे की मला पवित्र आत्म्याने भरण्याची गरज आहे का खरंच? मी तर विश्वास ठेवलाय, पण खरंच मला आता पुन्हा एकदा पवित्र आत्म्याने भरण्याची गरज आहे का? 2-2 वेळा पवित्र आत्म्याची गरज आहे का?
शास्त्र काय सांगतं. शास्त्राच्या बाहेर जायचंच नाही, शास्त्रातूनच उत्तरं काढायची. पहा, नवा जन्म ज्या वेळेला होतो त्यावेळेला पवित्र आत्मा आमच्या हृदयामध्ये वस्ती करणारा पवित्र आत्मा म्हणून तो वस्ती करायला सुरुवात करतो. पण वस्तीसाठी पवित्र आत्मा येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि पवित्र आत्म्याने भरून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त करून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. इट इज वन थिंग टू हॅव द होली स्पिरिट रिसाइडिंग विदिन अस. इट इज वन थिंग to have the Holy Spirit residing within us, but it is another thing to have Him presiding within us. Residing Holy Spirit आपल्यामध्ये आहे का, प्रिसाइडिंग होली स्पिरिट आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आमचा नवा जन्म होतो त्यावेळेला पवित्र आत्मा वस्तीसाठी येतो, रिसाइडिंग. पण ज्या वेळेला आम्ही आत्म्याने भरतो त्यावेळेला पवित्र आमचा आत्मा आमच्यावरती प्रिसाइडिंग होतं. प्रिसाइडिंग म्हणजे जो अध्यक्ष, अधिकार चालवणारा, तेव्हा पवित्र आत्मा अधिकार चालवायला लागतो. म्हणूनच आत्ताचं वचन जे आपण शास्त्रपाठ जर त्याचा कॉन्टेक्स्ट बघितला तर द्राक्षरसाने मस्त होऊ नका कारण त्यात बेतालपणा आहे. द्राक्षरसाने मस्त होऊ नका कारण त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने परिपूर्ण व्हा. दोन गोष्टीची तुलना केलेली आहे. दोन गोष्टींनी भरून आपण जाऊ शकतो. एक तर तुमच्या पुढं पर्याय द्राक्षरसाने मस्त व्हायचं किंवा दुसरा पर्याय आत्म्याने भरलं जाणार. द्राक्षरसाने जो मस्त होतो त्याच्यावरती द्राक्षरसाचा अंमल चालू लागतो आणि जो आत्म्याने भरला जातो त्याच्यावरती आत्म्याचा अंमल चालू लागतो. मग याच्यावरतीच त्यांनी सांगितलं की द्राक्षरसाचा अंमल उपयोगाचा नाही, आत्म्याचा अंमल उपयोगाचा आहे. म्हणून आत्म्याने ज्या वेळेला आपण भरून जातो तेव्हा तो प्रिसाइडिंग होतो आमच्यावरती. आता याच्याबद्दल फार सुंदर अशी रूपकं आणि चित्र पवित्र शास्त्रात दिलेली आहे, दर्शकं दिलेली आहेत. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने 2 रूपकं दिलीत. योहान कृषी वर्तमानामध्ये तो सांगत आहे एका विहिरीबद्दल, जिवंत विहिरीबद्दल सांगत आहे. 4थ्या अध्यायात 14व्या वचनात सांगत आहे. योहान 4था अध्याय आणि 14वं वचन विहिरीबद्दल सांगत आहे. योहान कृषी वर्तमान 4था अध्याय आणि 14वं वचन. परंतु मी देईल ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईल ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा किंवा विहीर असं होईल. आता इथं तो जेव्हा विहीर आपण बघतो तर त्यावेळेला त्याला लिमिटेशन्स आहेत. ती विहीर त्याच्या स्वतःसाठी आहे निश्चितच, पण 7व्या अध्यायात 38व्या वचनामध्ये मात्र तो नदीबद्दल बोलत आहे. आणि योहान 7:38 काय सांगतं पहा. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. अनलिमिटेड पॉवर ऑफ द होली स्पिरिट. तो पवित्र आत्म्याबद्दल बोलला असं पुढं स्पष्टीकरण दिलेलं आहे. विहिरीचं पाणी आणि नदीचं पाणी 2 रूपकं वापरलेली आहे. आता खुद्द येशू ख्रिस्ताविषयी आपण बघूया. येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला हो? कुमारी मरियेच्या उदरी कुणाकडून झाला? पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. येशूचा जन्म जर पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला तर 30व्या वर्षी त्याला पुन्हा एकदा पवित्र आत्म्याची गरज का भासली? कारण 30व्या वर्षी ज्या वेळेला त्याचा बाप्तिस्मा झाला, वचन सांगत आहे की पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्यावरती उतरला. पुन्हा हा अभिषेक पाहत होता. पण 2 इन्सिडन्सेस आहेत. पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्म आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा म्हणजे सामर्थ्य.
आणि बाप्तिस्मा झाल्या झाल्या तो सामर्थ्याची कृत्य करू लागला. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता, कारण त्याचा जन्मच पवित्र आत्म्याने झाला. पण 30व्या वर्षी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याला झालं, प्राप्त झालं. आणि काय केलं त्यांनी? अद्भुत कृत्य केलेली. जुन्या करारात असं होणार, हे नवीन करारात काय होणार येशूच्याबद्दल हे जुन्या करारामध्ये गूढ रीतीने सांगितलेलं आहे. जुन्या करारात खरंच इंटरेस्टिंग आहे. लेवीय पुस्तकात 2 अध्यायामध्ये अन्नार्पणाबद्दल जे सांगितलेलं आहे त्याच्यात तेलात मळलेल्या सपीठाच्या बेखमीर पोळ्याबद्दल सांगितलेलं आहे. तेलात मळलेल्या सपीठाच्या बेखमीर पोळ्या. सपीठ म्हणजे मैदा, पांढरा शुभ्र गव्हाच्या पासून बनलेला मैदा. येशू स्वतः म्हणते गव्हाचा दाणा जोपर्यंत जमीन पडून मरत नाही तोपर्यंत तो पुष्कळ असा पीक देत नाही. स्वतःबद्दल बोलला. तसा मनुष्याचा पुत्र हा मरण पावला, पुनरुत्थित झाला आणि आज हे मंडळीचं पीक आपण पाहत आहोत की देवाच्या राज्यात माणसाले. स्वतःची तुलना प्रभू त्या गव्हाशी करत आहे. पण महत्त्वाची गोष्ट की तो भरडला गेला तरी जसं सफीट मैदा पांढरा शुभ्र असतो त्याप्रमाणे त्याचं जीवन जे होतं ते पवित्र आणि शुद्ध होतं. बोट ठेवायला जागा नव्हती. आणि आता हे पोळी जी आहे हे पिठामध्ये तेल टाकून ती पोळी बनलेली आहे. गोळा बनत असताना त्याच्यात तेल टाकलं गेलं. तसं येशूचा जन्म होताना पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झाला. ही पहिली स्टेज प्रभूच्या जीवनातील. आणि नंतर इथे सांगितले की तव्यावर भाजलेले अन्नार्पण त्याचे तुकडे करून त्याच्यावर तेल ओतावं. पहिली गोष्ट मिंगलिंग आणि दुसरी गोष्ट पोरिंग. तेल मिक्स करावं असं पहिल्यांदा सांगितलंय मळताना. तर येशूचा जन्म आत्म्याच्या द्वारे झाला. तेल ओतावं हे जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा पवित्र आत्म्याची जी ओतणी आहे येशूवरती झालेली आहे, अपरिमित आत्मा त्याच्यावर ओतला गेला असं जे वचन सांगतंय, येशू आत्म्याने भरलेला होता. हे पोरिंग ऑफ द होली स्पिरिट. आज येशूच्याच पॅटर्नप्रमाणे प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये हा पॅटर्न सिद्धीस जातो. आम्ही आदामापासून जन्मतो, जुना मनुष्य आमच्यामध्ये असतो. पण देवाच्या कुटुंबात येण्यासाठी आम्हाला नव्या जन्माची गरज आहे. आणि नव्या जन्माच्या वेळेला जो आत्मा आम्हाला प्राप्त होतो तो रिसाइडिंग होली स्पिरिट म्हणून येतो, वस्ती करणारा आत्मा. पिठात तेल मिसळलं जातंय. ती एक विहीर आहे पण ती आमच्या पुरतं आहे. पण मंडळीसाठी, जगासाठी जर आमचा उपयोग व्हायला पाहिजे तर आम्हाला नद्या बनायला पाहिजे. आणि ही नद्या आम्ही कशा बनणार आहोत तर पवित्र आत्म्याने भरलं गेल्यावरती. जसा येशूचा बाप्तिस्मा झाला तसं आम्हाला स्वर्गीय सामर्थ्याने भरायला पाहिजे. एक सुंदर उदाहरण दिलं आहे येशूच्या शिष्यांच्या बद्दल पुन्हा हा पॅटर्न दाखवण्यासाठी. योहान 20:22 मध्ये असं म्हटलंय की येशूच्या पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्ताने शिष्यांवर फुंकर टाकली आणि त्यांनी सांगितलं की पवित्र आत्मा घ्या. बरोबर आहे. योहान असे बोलून 20:22 असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. बघा, एक तुम्हाला प्रश्न असा पडायला पाहिजे की जर येशू ख्रिस्ताने पवित्र आत्मा योहान 20:22 मध्येच जर दिला तर मग पुन्हा पवित्र आत्म्यासाठी वाट बघायला का सांगत येतो? प्रेषित 2 आणि 3 वचन, 2 अध्याय आणि 3 वचनात काय सांगितलंय? आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या. पहा आता बघा, येशू ख्रिस्त स्वतः सांगते यरुशलेमीत थांबा तुम्ही. येशूच्या स्वर्गारोहणानंतर तुम्ही यरुशलेमीत थांबा, वाट पहा. आणि ते प्रार्थना करत वाट पाहत होते. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल. मग येशूने फुंकर टाकली तेव्हा काय झालं? कॉमेंटेटरची धांदल उडाली. काही कॉमेंटेटर म्हणतात येशूने फक्त ॲक्शन केली
पण तो आत्मा काही दिला नाही. जर आत्मा दिला असता तर मग पेंटिकॉस्टच्या दिवशी आत्मा त्यांना मिळाला या शब्दाला काय अर्थ राहिला नसता. म्हणून ते सावरण्यासाठी ते काय म्हणतात की त्यावेळेला फक्त ॲक्शन केली पण आत्मा मिळाला नाही. पण सत्य आहे का हे? येशू काहीतरी ॲक्शन करील आणि देणार नाही, पटतं का तुम्हाला हे? असं कधीच नाही. येशू असं नुसतं दिल्यासारखं करेल आणि देणार नाही. मनुष्यामध्ये असतं की दिल्यासारखं करतो मनुष्य पण देत नाही. येशूने जेव्हा फुंकर टाकली आणि सांगितलं स्पष्ट शब्दात पवित्र आत्मा घ्या, त्यावेळेला निश्चित तो पवित्र आत्मा दिला. परंतु तरी देखील तो सांगत आहे की पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. ही दुसरी स्टेज, अभिषेक. हे का त्यांनी सांगितलं? त्याचं कारण असं की हे जे दोन पॅटर्न आहेत की नव्या जन्माच्या वेळेला पवित्र आत्मा वस्ती करण्यासाठी येतो, निश्चित आहे. परंतु ज्या वेळेला त्याचं कार्य करायचं आहे, सामर्थ्याची कृत्य करायची आहे, सामर्थ्याने जीवन जगायचं आहे, त्यावेळेला मात्र त्याची ओतणी जो आहे, अभिषेक आहे, जो 50व्या दिवशी झालेला आहे, त्याची गरज विश्वासणाऱ्याला असते. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रेषितांना तो पवित्र आत्मा मिळाला, वस्ती करायला लागला. कारण येशू त्याच्या अगोदर म्हणते तो तुम्हाबरोबर आहे आत्ता, पण तो तुम्हामध्ये वस्ती करील. जुन्या कराराच्या मंडळीमध्ये हे प्रिव्हिलेज नव्हतं. हे फक्त येशू ख्रिस्ताची जी मंडळी आहे नवीन करारातील, त्या मंडळीला हे प्रिव्हिलेज आहे की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये वस्ती करणारा आत्मा त्याने ठेवलेला आहे. जुन्या करारातील संदेष्टांवरती आत्मा यायचा काही काळापुरतं, परंतु तो आत्मा येईल हे वचन येशू देत आहे यासाठी की सदा सर्व काळ त्याने तुमच्याबरोबर राहावं. मंडळीचं हे प्रिव्हिलेज आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की 50व्या दिवशी पवित्र आत्म्याची ओतणी झाली. पहिला उद्देश काय आहे तर पवित्र आत्मा जेव्हा वस्तीसाठी येतो तेव्हा आमचं तारण झालेलं आहे. पवित्र आत्मा जेव्हा ओतला जातो, सामर्थ्याने आम्ही भरतो, त्याचा उद्देश काय तर सामर्थ्याची कृत्य त्याच्या सेवेसाठी करण्यासाठी. हे दोन उद्देश समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नसलेले असे पुष्कळ लोक मंडळीमध्ये असतात. ते ख्रिस्ती खरोखर आहेत जेन्युइनली, पण त्यांच्या जीवनातून ख्रिस्त प्रगट का होत नाही? कारण त्यांच्यावरती देहस्वभावाचा अंमल चालत असतो. आत्म्याने ते भरलेले नसतात, आत्म्याचा अंमल त्यांच्यावरती नसतो. आणि म्हणून प्रियानो, आमच्या पुढं दोन पर्याय आहे की मिस्रामध्ये राहून त्या कोकऱ्याच्या रक्ताखाली, फारोच्या अंडर दहशतीखाली आम्ही जीवन जगायचं, का कनानातीत ते सुंदर फळं आणि ते आत्मिक जीवन याचा आम्हाला अनुभव घ्यायचा आहे. इस्रायल लोक ज्या वेळेला मिस्रामध्ये होते त्यावेळेला कोकऱ्याच्या, वलांडणाच्या कोकऱ्याच्या रक्ताखाली ते सुरक्षित होते. परंतु त्या ठिकाणी मिसर जगाचं प्रतीक आहे आणि फारोच्या भीतीमध्ये ते राहत होते. परंतु तांबडा समुद्र जेव्हा ओलांडला त्यांनी, तेव्हा जग मला मेलं आणि मी जगाला मेलो असं जे शास्त्रात म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे ते त्या सैतानाच्या राज्याला, साम्राज्याला मरण पावले आणि एका नवीन राज्यामध्ये ते आले जिथं सैतानाचा अंमल नाही. परंतु आमचं डेस्टिनेशन आहे ते कनानापर्यंत आम्हाला जायचं आहे. द्राक्षाचे घड आहेत तिथं, जिथं आकाशातून पर्जन्यवृष्टी होती आणि ज्याच्या दाराशीच तलवार उगारलेला असा सेनाधीश परमेश्वरा, सेनानायक म्हणून त्या ठिकाणी तो उभा असतो, तो यहोशुवाला दिसतो. जायंट्सवरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी असतं. अशा ठिकाणी आम्हाला पोचायचं आहे, असा प्रवास करायचा आहे. आत्म्याने भरल्याशिवाय ते होणार नाही. जोपर्यंत तुम्ही आत्म्याने भरत नाही तोपर्यंत तुम्ही मिस्रात आहात, किंवा कदाचित मिस्रातून बाहेर पडला तरी रानात आहात की त्या ठिकाणी स्वतःच्या देहाशी तुम्ही झगडत असता. देहाच्या इच्छावरती विजय मिळवला नसतो. पण तो यार्देनमधून जेव्हा तुम्ही पार होता, कनानात पोचता, त्यावेळेला मात्र एका नवीन विजयशाली जीवनामध्ये तुम्ही प्रवेश करता. आज प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आत्म्याने परिपूर्ण व्हा. आज हे रहस्य आपण बघितलेले पवित्र शास्त्रातून, तेव्हा देवाचं वचन आज आपल्या मंडळीसाठी
मंडळांसाठी सांगत आहे की संजीवन येण्यासाठी मंडळांनी आत्म्याने भरायची गरज आहे. जेव्हा मंडळी आत्म्याने भरली जाईल त्यावेळेला मंडळीचं रूप रंग पालटून जाईल, मनोवृत्तीत बदल होईल. प्रेषितांच्या काळामध्ये जे वातावरण होतं ते वातावरण आपल्या मंडळीमध्ये निर्माण होईल की दररोज ते एकचित्ताने एकत्र जमत प्रार्थना करण्यात, भाकर मोडण्यात तत्पर असत आणि तेव्हा प्रभू विश्वासणाऱ्यांची त्यांच्यामध्ये भर घालत होतं. आपल्याकडं बायोलॉजिकल ग्रोथ आहे, आपल्याकडे इव्हँजलिकल ग्रोथ नाही आहे प्रियांनो. आपल्याला गरज आहे की अनेक हजारो आत्मे देवाच्या राज्यात आणण्यासाठी देवाने उपयोग करून घ्यावा. दिवस कठीण आहे, दिवसेंदिवस त्याचं वचन गाजवायला प्रतिबंध होत आहे. अशा परिस्थितीत जो सुकाळ आहे त्या सुवेळी आम्ही जर देवाच्या राज्यासाठी जर पेरणी केली तर आत्म्याचे पीक आपण निश्चित गोळा करू. आपण प्रार्थना करूया. जिवंत देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो माझ्या देवा. आज तुझं वचन स्पष्टपणे आमच्याकडे तू पाठवलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो आणि तुझी उपकार स्तुती करतो माझ्या देवा. आज तुझं वचन सांगत आहे की आत्म्याने परिपूर्ण व्हा. खरोखर आमच्या मंडळीला पवित्र आत्म्याने भरण्याची गरज आहे. खरोखर आमच्या मंडळीला संजीवनाची गरज आहे माझ्या देवा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू पाठवून दे माझ्या देवा आणि आमची मंडळी बदलून टाक माझ्या देवा. महाराष्ट्रातल्या मंडळ्या तू बदलून टाक माझ्या देवा आणि तुझं महान गौरव तू येण्याच्या अगोदर आमच्या मंडळांच्याकडून व्हावं असं होऊ दे माझ्या देवा. तू येत आहेस, तू म्हणत आहेस की पहा मी दाराशी उभा आहे. कोणत्याही वेळेस कोणत्याही क्षणी प्रभू बापा तुझं रॅप्चर हे सामोरं येणार आहे परमेश्वर देव बापा. खरोखर आम्ही प्रभूच्या राजासनासमोर जेव्हा उभे राहू त्यावेळेला आम्ही काय उत्तर देणार माझ्या देवा. आजच तू आमची निवड कर. तुझं जे अभिवचन तुझ्या लेकरांसाठी दिलेलं आहे की तुम्ही वाईट असता चांगल्या देणग्या देण्याचं तुमच्या लेकरांसाठी तुम्हाला समजतं, तर जे किती विशेष करून जे आपल्या स्वर्गीय पित्याकडे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल माझ्या देवा. आज तू योएल संदेशाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपल्या मंडळांच्या वरती पवित्र आत्म्याचा वर्षाव कर माझ्या देवा. येऊ देतो तुझा पवित्र आत्मा आणि त्याद्वारे ते संजीवन आणि प्रभू तुझ्या गौरवासाठी या सर्व गोष्टी होऊ दे. आज या मंडळीसाठी प्रार्थना करतो की या मंडळीतील प्रत्येकाचा तू प्रतिपाळ कर माझ्या देवा. या मंडळीत ज्यांचे कोणाचे वाढदिवस असतील, ज्यांचे कोणाचे ॲनिव्हर्सरी असतील, ज्यांनी तुझ्यासाठी देणग्या दिलेल्या आहेत तुझ्या कार्यासाठी, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर माझ्या देवा. मंडळातील प्रत्येक घटकासाठी प्रार्थना करतो. ख्राइस्टचर्च सेशनसाठी प्रार्थना करतो, तरुण संघासाठी, महिला मंडळासाठी, प्रत्येक सभासदांसाठी, संडे स्कूलसाठी परमेश्वर दे बापा. या सर्वांना प्रभू बापा तुझ्या पंखाखाली तू सुरक्षित सांभाळ आणि तुझी दया आणि करुणा प्रत्येकावरती असू दे. प्रभू येशू ख्रिस्तांचा तारणारा याच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. खरोखर पाळकसाहेबांनी आपल्याला खूपच सुंदर चांगला संदेश दिलेला आहे. त्याबद्दल मी पाळकसाहेबांचे मनापासून आभार मानते की खरंच आत्म्याने प्रेरित होऊन तुम्ही हा संदेश आम्हाला आणि आमच्या मंडळीला दिलेला आहे. परमेश्वर करो तुमची ही सेवा अधिक अधिक वृद्धिंगत हो. निरनिराळ्या ठिकाणी तुमची सेवेसाठी तुम्हाला बोलवण्यात यावं हीच आमच्याकडून तुम्हाला सदिच्छा व्यक्त करते. यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत आणि गीत नंबर आहे 22 जय जय जगदीशा. गीत नंबर 22 आपण सर्वजण एकत्रितरित्या हे गीत म्हणणार आहोत. जय जय जगदीशा जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र तारा.
जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारा हो तुलाच वंदन घे मुझे वैभव तू अवघे तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी प्रभो परात्पर जय करुणा कर प्रभो परात्पर जय करुणा कर जय 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 बापा जय 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 पुत्रा जय 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 आत्म्या. यावेळेस आपण सर्वजण मिळून एकत्रितरित्या प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत आणि प्रभूची प्रार्थना झाल्यावर आपले पाळकसाहेब आपणाला आशीर्वाद देतील आणि आशीर्वाद झाल्यावर सर्वांनी सुवंद्य देवा हे गीत आपण गाऊया. आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि त्याच्यानंतर आशीर्वाद घेण्यात येईल. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडवू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांच्या बरोबर आता आणि युगानुयुग असो. आमेन. तो बाप